Like a Hellcat. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात सेल्युलर स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझमचा पुढील पार्ट. यामध्ये आपण आज मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी स्मॉल ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ नेकेड आईज. कॅटेगराइज, पुढे क्वेश्चन दिलाय. Categorize the following organism into two groups according to size. इथे काही ऑर्गॅनिझमची नाव दिलेली आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट करायचं आहे. अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन अँड वर्म्स. आता इथे बघा, अमिबा, पॅरामोशियम आणि युग्लिना हे कसले ऑर्गॅनिझम्स आहेत? हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे अतिशय कसे आहेत? सूक्ष्म आहेत. आणि स्नेल, एलिफंट, पिजन अँड वर्म्स हे कसले आहेत? मॅक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे यांना आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो, म्हणजे यांची साईज कशी आहे? मॅक्रो, मोठी आहे. वी हॅव लर्न दॅट देर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ. पृथ्वीवरती असंख्य असे सजीव आहेत. ऑफ दीज द ऑर्गॅनिझम्स विच कॅन बी सीन, म्हणजे त्यामधील seen our eyes but can only be observed under a microscope are called microorganisms. म्हणजे पृथ्वी तलावरती भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण त्यापैकी which cannot be seen with our eyes, म्हणजे जे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, but only be observed under a microscope are called microorganisms. म्हणजे जे फक्त आपण मायक्रोस्कोपच्या खाली पाहू शकतो अशा ऑर्गॅनिझम्सलाच मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. आता पुढे बघूयात ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे सापडतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन एअर, वॉटर, सॉइल, foods, sewage, garbage, as well as in the bodies of plants and animals. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे सापडत नाही ही गोष्ट काय आहे? अगदी नगण्य आहे. सगळीकडे सापडतात. मग ते हवा असू दे, पाणी असू दे, माती असू दे, अन्न असू दे, किंवा सिवेज म्हणजे वेस्ट असू दे, कचरा असू दे. त्याचप्रमाणे ॲनिमल आणि प्लांटच्या बॉडीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स सापडतात, इन्क्लुडिंग ह्युमन्स. मानवी शरीरामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स सापडतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी, दॅट इज दे लाईव्ह सिंगली. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे एकटं राहणं पसंत करतात, ते समूहामध्ये राहत नाहीत. उदाहरण कोणतं? अमिबा, पॅरामोशियम हे कसे आहेत? सॉलिटरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. व्हेअर ॲज सम लाईव्ह इन कॉलनीज, तर काही कसे कॉलनीज करून राहतात, समूहामध्ये राहतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईव्ह ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे आहेत की जे डेड प्लांट अँड ॲनिमल्स वरती जगतात. म्हणजे एखादं मृत असं प्राणी असेल, वनस्पती असेल, त्यांच्यावरती ते जगतात. पुढे पाहूयात आपण ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आतापर्यंत आपण ऑकरन्स बघितलं, आता त्यांचं ऑब्झर्वेशन कसं करायचं आणि मेजरमेंट कसं करायचं हे आपण बघूयात. त्यासाठी तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. कीप अ मॉइस्टन्ड पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन क्लोज्ड बॉक्स. Observe it after 3 to 4 days using a magnifying lens. म्हणजे 3-4 दिवस एका डब्यामध्ये ब्रेड किंवा भाकरी ठेवा आणि 3-4 दिवसानंतर काय करा? त्याला ऑब्झर्व करा. तिथे तुम्हाला काय दिसेल? कापसासारखा एक असा स्पंजी लाईक पांढरा सबस्टन्स तिथं वाढलेला दिसून येतो. किंवा ऑब्झर्व ड्रॉप ऑफ मडी वॉटर और वॉटर फ्रॉम स्टॅग्नंट puddle अंडर कंपाउंड मायक्रोस्कोप.
एक मायक्रोस्कोप घ्या, एक स्लाइड घ्या, त्याच्यावरती एक मातकट पाण्याचा ड्रॉप टाका आणि तो कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली पहा. अशीच एक ऍक्टिव्हिटी पुढे कुठे दिले, टेक अ योगहर्टच्या बाबतीत दिले. योगहर्ट दही घ्या, ती ग्लास स्लाइड वरती टाका आणि ती कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर पहा. इथे बघा, डू यू नो वी कांट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर्स, म्हणजे 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान साईज आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही विथ आवर आईज. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड ऑब्झर्व देम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान साईज आपल्याला बघता येत नाही, म्हणून आपण काय करतो, एक ग्लास स्लाइड घेतो आणि त्यावरती मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्याने मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करतो. However, if magnification of 1000 into proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. आता काही असे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत जसे की व्हायरस. हा आपल्याला 1000 इंटू म्हणजे 1000 पटीपेक्षा जास्त सुद्धा काय होत नाही, 1000 पटीपेक्षा जास्त जरी केला तरी तो दिसत नाही. अशासाठी मग कुठला मायक्रोस्कोप वापरावा लागतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. साईज ऑफ सम मायक्रोऑर्गॅनिझम्स, काही मायक्रोऑर्गॅनिझमची साईज बघा. पॅरामोशियमची साईज किती, 100 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ताप येतो, तो त्याची साईज आहे 1 to 3 मायक्रोमीटर. पोलिओ व्हायरस त्याची साईज आहे 28 नॅनोमीटर. आता बघा, हा व्हायरस आहे पोलिओ व्हायरस आणि हे टायफॉइड आणि पॅरामोशियम. टायफॉइड कसा आहे, बॅक्टेरिया आहे, म्हणून तो आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्याने पाहू शकतो. परंतु पोलिओ व्हायरस पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावं लागेल. मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स, म्हणजे ज्याची साईज 100 मायक्रोमीटर पेक्षा कमी आहे त्याला आपण पाहू शकतो. कशा साहाय्याने, मायक्रोस्कोपच्या साहाय्याने. इवन इन these minute organism, their organelles carry out all life processes within the single cell. जरी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप छोटे असले तरी त्यांची सर्व जीवन प्रक्रिया आहे ती कशी चालते, एका सिंगल सेल मध्येच चालते. आता हे जे नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, या बाबतीत मी काय करतो, एक स्पेशल व्हिडिओ बनवतो की ज्यामध्ये आपण या प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीत डिटेलमध्ये अभ्यासूयात. तोपर्यंत आपण पुढे बघूयात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक फंगस दॅट ग्रोज ऑन ब्रेड ऑर स्ट्रँड्स ऑफ अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. आतापर्यंत आपण तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, ज्यांची पूर्ण लाईफ प्रोसेस एका सेलमध्ये घडून येते. परंतु एक असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसे की फंगस आणि अल्गी, हे दोन्ही कसे आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. ते आपल्याला काय होतात, उघड्या डोळ्याने दिसतात आणि ते कसे आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. दे हॅव समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. प्रत्येक बॅक्टेरिया आणि प्रत्येक व्हायरसचा शेप कसा आहे, डिफरंट आहे. इथे आपण पाहू शकतो, इथे काय दिसतंय, प्रत्येक बॅक्टेरियाचा शेप कसा आहे, डिफरंट आहे. दे हॅव अ समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल फाउंड इन युकॅरियोटिक सेल. म्हणजे काय, यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल म्हणजे काही त्यांच्याकडे अंगके, पेशी अंगके आहेत का, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये नाही. म्हणजेच काय, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स म्हणजे त्या प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कसल्याही प्रकारचे ऑर्गनेल्स नाहीत. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म अँड न्यूक्लियाइड आर देअर ओनली कंपोनंट. सच सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझ्म अँड न्यूक्लियाइड आर देअर ओनली कंपोनंट. इथं तुम्ही खाली चित्रामध्ये पाहू शकताय की ह्या
बॅक्टेरियल सेलमध्ये, ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ही बॅक्टेरियल सेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, सेल वॉल दिसते, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय आणि न्यूक्लिऑइड दिसतंय. हे फक्त 3च ऑर्गनेल त्यांच्यामध्ये जास्त करून दिसून येतात. सच सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. त्या सेल्सला काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेल्स असे म्हणतात. आता ही जी तुम्हाला डायग्राम दिसून येत आहे ती डायग्राम आहे ई कोलाई या बॅक्टेरियाची. याच्यामध्ये हे सायटोप्लाझम, न्यूक्लिऑइड आणि सेल मेम्ब्रेन यांच्यामधील जो स्पेस आहे त्याला सायटोप्लाझम म्हटलेलं आहे. इतर रायबोसोम्स आहेत, प्लाझमिड आहे आणि हा जो घटक आहे तो आहे फ्लॅजेलम. म्हणजे एक प्रकारे बॅक्टेरियाची शेपूट आहे ती, की जी काय करते, बॅक्टेरियाला हालचाल करण्यासाठी, म्हणजे बॅक्टेरियाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हे फ्लॅजेला काय करते, त्याला मदत करते. आजच्या पुरतं बास करूया.